गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता आज वेळ भेटला आहे दाढी कटिंग करायचं. आज काम बंद आहे आपलं, म्हणजे थोडंफार चालू राहणार आहे. तर जाऊन येऊ. चला, विटा आणायचं परत आपल्याला आणि सिमेंटसुद्धा. गाईस घे पाणी प्यायला. टायर टाकायचं आहे, मागचं टायर जरा यायचं आहे, खूप जास्त घासून गेलं आहे बघा. हिला खूप बिचाऱ्याने धावपळ केली. हिच्यावर सिमेंटच्या बॅगा आणल्या, काय काय केलं आहे मी या 2-3 दिवसात. तर आता आलो आहेत मंठ्याला. सर्वप्रथम आपण टायर चेंज करू मागच्या गाडीचं आणि मग विटाकडे जाऊ, मग सिमेंट घेऊ, मग पाईप पण घेऊ. पाणी मारायला पाईप पण घ्यायचं आपल्याला. टायर घेतलं गाईस आणि पाईप घेतला, तर जाऊ घरी. A few moments later. गाईस माझे मिस्त्री बोलत आहेत नाईट करायची आम्हाला. तर गाईस झालं काम स्टार्ट आपलं. थंडी टाकायची. बंद करायचं पाणी. पाणी मारायला बघा साहिल, रात्री 10 वाजले. पाणी फुल मारायचे आपल्याला. पाण्याची कमी असून पण पाणी पुरवठा चालू आहे. विहिरीत टाकले तिकडे मोटर. आपण गाईस घमेले 2 कमी पडत होते रात्री, मागून आणलेत मी माझ्या चुलत्याकडून. पाणी काय संपलं. आता 12 झालं. गाय हे बघा, लाडूचं बाळाचं काय करून ठेवलं बघा. लाडू झोपलंय, बाळ मस्त एकदम. हे बघा, याच्यावर लिहून लिहून बाळाचं हाल काय खराब करून टाकलं पूर्ण. आणि याला शिवती आहे लाडूची मम्मी बघा. खूप दिवस झालं ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं नाही. हिला बघा, फिर से टी शर्ट पे बोलेंगे गाइस. मी गाऊन घातलं होतं. आता जस्ट तिने चाय बनवून दिलाय. काय बघा, आता परत बनवायला लागेल थोड्या वेळानंतर. चला जाऊ, पाणी घेऊन जातो. कैसे 1 वाजता काम बंद झालेलं आहे. आता हे सगळं सामान वगैरे उचलतंय. माझ्यासोबत बाबा बसले होते, थांबले होते बघा. बिचारे त्यांची झोप मोड करून हे भरले एवढे थंडी. धुवून घेतो हे बघा, असे धुवून जात नाही आमचे मिस्त्री बघा. चला गाईस, करतो बंद आता हे सगळं. बाय बाय, मॉर्निंगला भेटूयात. ओके, लाईट्स ऑफ. गाईस आता वाजलेत बघा 12:30. कालपासून गाडीची चावी हरवली ती. हिने दिवस रात्र एक करून आज गाडीची चावी भेटली. त्या लाडू बाळाने कुठं गेलं? लाडू बाळ कुठे? हे लाडू बाळ आहे ना, खेळतंय ते. त्यांनी ही इकडे मागं टाकली चावी बघा. गाडीची चावी फायनली भेटली आता. गाडी का चावी? थँक गॉड. आपलं पाणी मारणं चालू आहे. पाणी साईल मारतोय जागेवरती. मला जायचंय, सामान थोडं फार घ्यायचंय, राशन पाणी त्या लोकांसाठी. आणि आता गाडीची चावी भेटली डॉन. चावी भेटली. ही काय इथे माग टीव्हीच्या खोटं होत. काहीतरी लंब दे ना, काहीतरी दुसरं दे ना काढायला. जायचं ना, आता गाडीची चावीसाठीच अडकलो होतो ना. तर मित्रांनो झालो आहे रेडी. बाळाला कपडे घेऊन जायचे आहेत आणि म्हणजे आज घ्यायचे आहेत. आणि राशन पाणी, खोबरं, तूप, ताक काय काय असेल ते घ्यायचं आहे. थोडंफार सामान. लाडू बाळ झोपलंय मागे आणि मी चाललो आता. फायनली चाबी भेटली माझी. भरी तपती दोपहर में हम आ चुके हैं बाजार मीन्स मार्केट. आणि ऊन बघू शकता तुम्ही माझ्या डोक्यावरती. सूर्य बघा कसा खतरनाक चमकतोय. चला फटफट भाजीपाला घेऊ आणि मग जाऊ आपण त्या लोकांना राशन पाणी घ्यायला. मार्केट बघा किती फुल आहे, कसे चिल्लम चाली कशी. साईला गाईज मी पकडायला आणलंय आणि आत्ता दाखवा साईला इकडं. पिशवीत सामान घेतलं थोडं फार बघा. एवढं घेऊ, बाकीचं फटफट. उन्हामध्ये गाईज मार्केटला येऊच वाटत नाही बघा, खूप कंटाळा येतो. गाईज सी मँगो सीझन. 100ला 2 किलो आंबे बघा. सगळीकडे मँगो दिसत आहेत.
Guys, so much here is so much heat, so much गर्मी today and I want to go home. थोडंफार सामान घेतलं आणि आता तात्काळमध्ये जाऊ राशन पाणी घ्यायला आणि मग घरी जाऊ. हा गमछा इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज फॉर द धूप. आता आलो आम्ही थोडंफार राशन पाणी घ्यायचं आहे त्या बाळ झालेल्या घरी. मामाची सुट्टी होणार आहे 6 वाजता. त्याआधी सामान वगैरे घेऊन जायचं आपल्याला घरी. आता वाजले 3. त्यांना घेतली साखर, रवा अँड तेल आणि आता घेत आहोत आपण थोडंसं तूप. तुपाची किती ग्रामचे 500 ml. ओके. अँड आता घ्यायचं आपल्याला खारीक आणि खोबरं. येस, दिस इज खारीक. बिल होता है गाइस. अगर मंठा है और लस्सी ना पिया तो फिर क्या मंठा है. साहिलला गाईज लस्सी इकडची आवडत नाही पण मी याला इथंच घेऊन आलो जाणून बुजून कारण मला आवडतं. गाईज आता जे टँक आहे आपलं बाथरूमचं त्याच्यावरती पत्र यूज होतात त्यासाठी 2-3 पत्र घ्यायचे आहेत आणि लाकडं घ्यायचे. तिथे थांबलो आपण तर मामा येत आहेत सांगण्यासाठी कुठलं काय घे म्हणून त्यांची वाट बघतोय मी. गाईज बाळासाठी कम्फर्टेबल कपडे घेतो चांगले एकदम. डेली यूजसाठी गाईज 2 ड्रेस घेतले बाळाला. चला आता जाऊ. आता वाजले 4:30. ते येतील 7 वाजेपर्यंत आणि आपण जाऊ क्रिकेट खेळू घरी जाऊन. चाळणी घेतली गाईस बघा. रेती चाळायला चाळणी घेतली गाईस. उद्या काम चालू होणार आहे त्यासाठी की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला आता घरी जाऊ डायरेक्ट. आलो आम्ही गाईस घरी फायनली. बघा क्रिकेट खेळायला वाट बघतायत पोरं. क्रिकेट खेळायला ये म्हणून. अच्छा है. अरे ऐसे में वो रसिका के दुकान का काम चालू है इसलिए मिला ही नहीं किधर. सब बंद था दुकान सब. गर्मी का ना थंडी चालू आहे. हे असे प्रज्ञाला त्या दिवशी घेऊन आलो बघा असे 6-5 का 6. अच्छा दिख रहा है ब्लॅक तेरे को. आणि लाडू झोक्यात का झोपलोय बाळाला का जुने दिवस आठवले काय. तर लडकी तो गुलाबी नसेल तर. A few moments later. गाईस प्रज्ञा मागे जेवण करत आहे आणि आय एम सो सॉरी ब्लॉग घ्यायचं विसरलो कारण पाणी वगैरे मारलं आणि त्यानंतर पाणी मारायला गेलो तर त्याच्यानंतर बकरीने ते माझं वायरिंग आणि बोर्ड वगैरे तुटलेलं तर ते जोडण्यामध्ये खूप वेळ गेला. तर आता जस्ट माझं जेवण झाले. ती लाडूला जेवण घालत होती. जेवण लाडूने केले. लाडू झोपले आणि आता प्रज्ञा जेवत आहे. ते भेटूयात मॉर्निंगला. आपल्याला मॉर्निंगला तिला इच्छा आहे खूप बाळाला बघायला जायचं आहे. मामाच्या माझ्या बाळ झालं आहे त्याला मुलगी झाली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे ब्लॉग तर तुम्ही बघितलंच असेल डिलिव्हरीचा. तर चला सकाळी भेटू. बाय गाईस. गुड आफ्टरनून. डे 2. रात्री ब्लॉग एंड केला आणि आता सकाळी काम चालू झालं आपलं आणि आता पाणी घेऊन चाललो आहे जारचं. कारण आपल्या कामगारांना विहिरीचं पाणी नाही चालत. एकदम थंड चिल्ड पाणी लागतंय जारचं पहिलं त्यासाठी त्यांच्यासाठी घेऊन चालू आहे पाणी आणि काम चालू झालंय. तर आता जेवायची सुट्टी झाली 1 वाजलाय तर त्या गॅपमध्ये मी जातो प्रज्ञाला घेऊन बाळाला भेटायला. तर चला जाऊ लगेच. लेट्स गो. हे सर्व सामान घेऊन चाललो. हे कपडे अँड दिस इज द राशन. आम्ही आलो गाईस बघा. बघा लाडूला बघा. चर्चा काय करू लागली. फुल आहे. अरे आमचं असं होतं म्हणणं फुल पाय फुल. गाईज मी आले इकडे बघा. बा हॅलो माझी बहीण बघा गाईज. माझी छोटी बहीण बघा इकडे. छोटी बहीण इकडे. लाडू मावशी. लाडू मावशी आहे. लाडू मावशी. छान छान. लाडू खेळ कानूकडे असा बाळाला हात नसेच ना आपलं बाळ आहे ना लहान बाळ पिल्लू आपलं पिल्ल्याला नसेच ना हात बरोबर लहान पिल्लू आपल्याला पप्पीला म्हणून दिली.
हात नको लावू लाडू. हा होतंय ना बाळाला, हा होते हात नको लावा. तुला काय पिल्लू? काय झालं काय बघ घेऊ देत नाही मम्मी? हा बाळाला घेऊ देत नाही मम्मी? नाही लाडू बाळ जावं लागेल गाईस. आता मिस्त्र्यांचे जेवण वगैरे झाले असतील, मला वापस जावं लागेल. प्रज्ञा आहे घरात बसल्यात सगळ्या बोलत लेडीज गँग. आणि मी इथं पिंपळाच्या झाडाखाली निवांत, हवा छान सुटले एकदम. A few moments later. तर काही जाऊन आले, आता घरी चालले आम्ही. बाळले भारी झालंय, मला कधीच बघायचा होता. लाडूपेक्षा छान आहे ती, गोळ आहे तिले. चला काय आता घरी, तुम्हाला भेटूया रास्ते पण चला. बाय कर, काय करणार आहे लाडू? ए लाडू, बाळ पाहिजे तुला? हा छोटा बाळ पाहिजे? बोल ना, बाळ पाहिजे तुला? बोल ना लाडू, बाळ पाहिजे तुला? बोल ना लाडू. लाडे गाईस आता वाजले 8 आणि मी आता हात धुतला जेवता जेवता, कारण JCB माझी येणार आहे. थोडंसं JCBचं काम आहे आपल्याला, जे खूप अर्जंट काम आहे. त्यासाठी मला जेवता जेवता जावं लागत आहे आता JCBकडे, आणि आपलं काम तेवढं करून घ्यायचं आहे फटफट. चला जाऊ, JCB घेऊन येतो. गाईस ते बघा JCB समोर येते बघा, तिला घेऊन जायचं आहे आपल्या इथे. टॉर्च घेऊन चालू गाईस. ही माती काय उचलायची गाईस. बाबा आले हो. होत आलं काम बघा. गाईस चालली बघा JCB. बरं झालं वेळेत काढून माझ्यासाठी JCB आली. बाबा बाबा गेले काय? बाबा गेले वाटतं. बाबा बेचारे झोपेतून आले होते. हे विषय काय तुम्हाला मी सांगतो गाईस. हे बघा, हा जो भाग आहे हा आपल्या घराच्या मागचा भाग आहे. ही आहे बॅक साईड घराची, आणि इकडे शेत आहे. म्हणजे ज्यांच्याकडून मी ही जागा घेतली विकत, त्यांचंच इथे शेत आहे बाजूला. तर इथून पूर्ण गावाचं पाणी जातं. पाणी असं वाहतं इकडून, असं इकडून तिकडे नदी आहे, म्हणजे थोडे लांब तलाव आहे असा, तिकडे वाहून जातं ह्या रूटने. तर माझी जे मी खड्डे केले होते त्याची माती इथे पडलेली, ही एवढी सारी तुम्ही बघताय. तर ती काढून घेतली फायनली, कारण पाऊस येऊन ती माती त्यांच्या शेतामध्ये नाही जावं, त्यासाठी इमर्जन्सीमध्ये काढून घेतलं आहे. ओके, बरं झालं, काम झालं. चला आता आपण जाऊ घरी, जेवण करू. टॉर्च आपली. ओके लेट्स गो. चला, इकडे पण टाकली थोडी माती आणि तिकडे पण टाकली थोडी माती. बस ओकेमध्ये भारी काम झालं. चला पिक्चर बघते. हां डकेत 10:30 वाजले. तर गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि भरभरून प्रेम द्या आम्हाला. चला आता तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आज मैं दिसले होते का ब्लॉगमध्ये? मैं इतने दिन से ब्लॉग में नहीं दिख रही ना. तर गाईज तुम्हाला कसा वाटला आमचा जे नवीन आलेला आहे फॅमिली मेंबर, ती गोड बाल, ते पण कमेंटमध्ये सांगा. चला तुम्हाला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.